स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर। माझं नाव आहे अभि भगत। तुम्ही तुमच्याच भावाचं यूट्यूब चॅनल एडिट्स बाय AK। तर भावांनो, कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या। कारण भावांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपला पहिल्या चॅनलवरती स्ट्राईक पडल्यामुळे तो काही दिवस बंद आहे। इथून पुढे डेली व्हिडिओ याच चॅनलवरती हे तुम्हाला माहितच आहे। चॅनलला सपोर्ट करा भावांनो, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। कारण भावांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि भावांनो ह्या चॅनलला सपोर्ट करा। मी तुम्हाला टेलिग्रामवरती मेसेज केलता, कारण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ टाकता येत नाही स्ट्राईक पडल्यामुळे, काही सुद्धा करता येत नाही 7 दिवस। त्यामुळे भावांनो, ह्या चॅनलवरती आपण नवीन चॅनल खोलला आहे फक्त तुमच्यासाठी। व्हिडिओ डेली येतील ह्या चॅनलवरती, तर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। ओके, तर भावांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन लागेल। तर काय करायचं, तुम्हाला अलर्ट मोशन सिम्पली ओपन करून घ्यायचे आहे आणि बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळूनच जाईल। तर काय करायचं, तुम्हाला सिम्पली प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि आपली बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉनवर टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आणि आपला फोल्डर जो काय असेल तो सिम्पली अशा प्रकारे ओपन होऊनच जाईल। तर सिम्पली सुरुवातीपासून तुम्हाला अशा प्रकारचे जे इमेज असतील तुमचे, मला कोणते तुम्हाला कार्य वगैरे कोणते काय ॲड करायचे असेल ना, ते तुम्ही सर्व इमेज एक एक करून ॲड करून घ्यायचं आहे। ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा इमेज ॲड करण्यासाठी अशा प्रकारे क्लिक करायचा आणि एखादा इमेज सेट नसतोच तुमचा, तर काय करायचं, तुम्हाला ह्या ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट 4 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून कट करून द्यायचा आहे। आणि सेट नसेल तर तुम्हाला जास्त काही सुद्धा करायचं नाही, पिक्सआर्टवरती जायचं नाही, कोणत्याही सुद्धा ॲपवरती जायचं नाही। तुम्हाला ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन दिसत असेल फिल कॉम्पोजिशन एरिया, तर तेथे क्लिक केल्यानंतर तुमचा इमेज सेट होऊन जाईल। किंवा तुम्हाला अशा प्रकारे इकडे तिकडे सरकवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करू शकता। ओके, तर पाहून तुम्हाला काय करायचं, लास्टपर्यंत सर्व इमेज तुमचे ॲड करून घ्यायचे आहेत आणि येथे तुम्हाला ध्यानपूर्वक बघायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला जवळजवळ 2 बुकमार्क मारले दिसतील मध्ये। 3 फोटो नंतर किंवा 4 फोटो नंतर तुम्हाला जवळजवळ बुकमार्क मारलेले दिसत असेल। त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही इमेज ॲड करायचा नाही। तुम्हाला काय करायचं, प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती जाऊन एखादा इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये अशा प्रकारे कट करून द्यायचं नाही। डबल क्लिक करून याच्यामध्ये एकच इमेज तुम्हाला ॲड करायचं आहे। हे फक्त तुम्हाला इफेक्ट समजण्याकरिता मी दिले आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे हे जे इमेज असतील तुमचे ते सर्व लास्टपर्यंत एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भाऊन सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही तुमचे इमेज असतील ते तुम्ही लास्टपर्यंत एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला लास्टपर्यंत इमेज ॲड करायचे आहे आणि मी तुम्हाला येथे जवळजवळ बुकमार्क मारून दिले होते, त्यामध्ये तुम्हाला कोणताच इमेज ॲड करायचा नाही। तुम्हाला हे फक्त इफेक्ट समजण्याकरिता दिले आहे 4 फोटो नंतर। तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सर्व इमेजला थोडासा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाणार आहे। तर काय करायचं, तुम्हाला सुरुवातीच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं, सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला बॅक यायचं ना आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। तुम्ही पहिले सुद्धा व्हिडिओ बघितलं असेल तर तुम्हाला समजलंच असेल हा इफेक्ट कसा पेस्ट करायचा आहे। तर तुम्हाला दोन्ही बाजूला प्रेस करून काय करायचं आहे, तुम्हाला पहिले इमेजला हा इफेक्ट सिम्पली अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून तिसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सलग 8 इमेज सोडून द्यायचे। तर बघू शकता अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8। तर अशा प्रकारे 8 इमेज सोडल्यानंतर पहिली जी स्टेप केली असेल तुम्ही ती स्टेप तुम्हाला डबल फॉलो करायची आहे। तर काय करायचं आहे, पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि मध्ये एक इमेज सोडून तुम्हाला दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे। ही सायकल तुम्हाला येथेपर्यंत चालवून घ्यायची आहे। 1.27 सेकंदाच्या मागील सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे मध्ये एक इमेज सोडून। तर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडी पुढे जायचं आहे। थोडी पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही 10.16 सेकंदावरती यायचं आहे आणि येथे सुद्धा छोटे इमेज आपण ॲड केलते। तर काय करायचं, तुम्हाला येथे सुद्धा ती स्टेप फॉलो करायची आहे। पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सलग मध्ये 2 इमेज सोडायचे आहे आणि सलग 2 इमेज सोडल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आणि तुम्हाला 2 नंबरचा एक लोगो दिसतात त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला बॅक यायचं आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती सिम्पली तुम्हाला येऊन जायचं आहे।
तर अशा प्रकारे बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला प्रेस करायचं आणि सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आपण मध्ये एक इमेज सोडला होता, तर त्यामधल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये अजून एक इमेज सोडला होता, त्यासुद्धा मधल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सलग आपण 8 इमेज सोडली होती, सलग 8 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो आपण 1.27 सेकंदाच्या मागील जे इमेज सोडली होती त्या सर्व इमेजला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून तर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला थोडी पुढे जायचं आहे अशा प्रकारे. तर थोडी पुढे गेल्यानंतर आपण 10.19 सेकंदावरती सुद्धा येथे तोच इफेक्ट एक नंबरचा अप्लाय केला. तर तेथे सुद्धा आपण इमेज सोडले होते, सलग 2 इमेज सोडले होते, त्यासुद्धा सलग 2 इमेजला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला जे इमेज सोडले होते तेथे सुद्धा हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा 3 नंबरचा एक लोगोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. आणि सिम्पली आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती सिम्पली तुम्हाला येऊन जायचं आहे. सुरुवातीपासून इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1.27 सेकंदावरती यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 1.27 सेकंदावरती आल्यानंतर येथे तुम्हाला 4-5 इमेज दिसत असतील, 4 इमेज दिसत असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीपासून 2 सेकंदाच्या पुढील 4-5 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यासुद्धा इमेजला सलग 5 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. तर 3 नंबरच्या इमेजला झाल्यानंतर 4 नंबरच्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर जवळजवळ बुकमार्क मारले होते हे इफेक्ट समजण्यासाठी. तर येथेपर्यंत तुम्हाला 3.24 सेकंदापर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ते सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला 4 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा सिम्पली. आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर बीट बुकमार्क प्रिसेटवरती सिम्पली तुम्हाला येऊनच जायचं आहे. तर अशा प्रकारे बीट बुकमार्क प्रिसेट सिम्पली ओपन करून घ्यायचे आहे. तर बीट बुकमार्क प्रिसेट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जवळजवळ बुकमार्क मारलेले दिसतील तुम्हाला येथे 3 सेकंदावरती. तर तुम्हाला येथे इफेक्ट समजण्याकरिताच मारले आहे. येथे तुम्हाला कोणताही इमेज ॲड करायचा आहे यामध्ये. तर काय करायचं आहे, जवळजवळ बुकमार्क मारले होते 3.24 सेकंदावरती. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तर जवळजवळ बुकमार्क मारले होते त्याच्या पुढच्या एकाच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 3 इमेज सलग सोडून द्यायचे आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर जवळजवळ बुकमार्क मारले दिसतील. तर त्याच्यासुद्धा एकाच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे जायचं आहे. तर येथे सुद्धा तुम्हाला जवळजवळ बुकमार्क मारला दिसत असेल, येथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 9 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट. त्याच्यानंतर थोडे अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 11.7 सेकंदावरती तुम्हाला येथे दिसत असेल. तर येथे सुद्धा एक पहिल्या इमेजलाच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 13 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट पहिल्या इमेजला पेस्ट करून द्यायचा. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारचा जो एक लोगो दिसत असेल तर हा इफेक्ट आपण 3 नंबरचा अप्लाय केला. त्याच्यानंतर 4 नंबरचा पण अप्लाय करून झाला. त्याच्यानंतर 5 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा सिम्पली. आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती जायचं आहे. आणि तुम्हाला बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर जवळजवळ बुकमार्क जवळ यायचं आहे. जवळजवळ बुकमार्क मारले होते ते आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपण पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केला, जवळजवळ बुकमार्क मारले होते. त्याच्यानंतर 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा, त्याच्यानंतर चौथा लास्टचा असेल तो 4 नंबरचा. तर काय करायचं, तुम्हाला 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर जवळजवळ बुकमार्क मारले होते ते 2 इमेज सोडून जवळजवळ बुकमार्क मारले होते ते यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर येथे जवळजवळ बुकमार्क मारले होते त्याच्या 2 नंबरला. त्याच्यानंतर अशा प्रकारे 10.8 सेकंदवर त्यानंतर त्याच्या 2 नंबरला. तर अशा प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत ही सायकल चालवायची आहे. तर त्याच्यानंतर बॅक यायचं आहे ना, आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हा जो एक लोगो दिसता असेल तर त्याचा इफेक्ट पेस्ट केला. तर 6 नंबरच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला. आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. आणि बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला जवळजवळ बुकमार्क मारले होते तेथे यायचं आहे. तर तेथे आल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून झालता. त्याच्यानंतर दुसऱ्यासुद्धा झालता. त्याच्यानंतर 3 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर 3 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जवळजवळ बुकमार्क मारले होते ते मधला एक इमेज सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 इमेज सोडल्यानंतर 3 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर जवळजवळ बुकमार्क मारला होता तेथे यायचं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला थोडी पुढे जायचं आहे. अजून ही स्टेप तुम्हाला लास्टपर्यंत करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पहिल्यासुद्धा इमेजला हा इफेक्ट पेस्ट केला, दुसऱ्यासुद्धा केला, तर तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला लास्टपर्यंत. तर अशा प्रकारे झाल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायची. आणि सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर लास्टच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जाऊन सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला. तर भावनं बघू शकता हा
हे जे इफेक्ट आहेत ते जास्त झाल्यामुळे मी तुम्हाला जवळजवळ बुकमार्क मारून दिले आहेत बीट बुकमार्क प्रिसेटमध्ये. तुम्हाला फक्त इफेक्ट समजण्याकरिता मी तुम्हाला येथे जवळजवळ बुकमार्क मारून दिले आहेत. यामध्ये तुम्ही कोणताही इमेज ॲड करायचा नाही. तर भाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढे डेली व्हिडिओ याच चॅनलवरती येतील आणि फुल कडक राडामध्ये येतील. तर काय करायचं आहे, अशा प्रकारे लास्टचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला, येथे बघू शकता जवळजवळ बुकमार्क मारले होते आणि त्याच्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलता, त्याच्यानंतर दुसऱ्या इमेजला केलता, त्याच्यानंतर तिसऱ्या केलता आणि त्याच्यानंतर चौथा एक इमेज आपण सोडून दिलता राहिला होता. तर चौथ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर येथे सुद्धा आपण चौथा एक इमेज सोडला होता, तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर येथे नव्हता सोडला, त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 12 सेकंदावरती सोडला होता, तर चौथ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर लास्टलाच हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भावनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर भावनो या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून घ्यायचा आहे.